आज एक 15-20 एक कोटीची कामं आजच्या या सभेमध्ये मंजुरी झालेली आहे आणि काही या ठिकाणी आपण पाहताय की मुदतवाढ काही आता समजा स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये देखील आपण 3-4 प्रस्ताव आपल्या या नवी मुंबई शहरामधल्या प्रत्येक घटकांमधल्या नागरिकाला न्याय मिळण्याकरता सर्व समावेशक असणाऱ्या सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून या संदर्भात आपण आज काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. काही प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी गंसूल 2-3 प्रस्ताव आपण या ठिकाणी त्यांचं स्थगित ठेवलेले आहेत. यामध्ये सन्मान्य सदस्यांनीच सूचना केल्या की त्या कामामध्ये पूर्णपणे त्याची माहिती देण्यासंदर्भामध्ये किंवा माहिती घेण्यासंदर्भामध्ये 1 आठवडाभर आपण स्थगित करावा अशी सूचना आल्यानंतर ते 2 विषय आपण या ठिकाणी सदस्याच्या सूचनेप्रमाणे आपण याचं स्थगित केले. एक प्रस्ताव होता की जो प्रस्ताव ऑलरेडी आधी आला होता तो पुन्हा आला, त्याबाबत काय सांगाल? प्रशासनाच्या थोडं चुकबोलीमुळं तो प्रस्ताव आलेला आहे, मंजूर झालेला होता परंतु चूक लक्षात आल्या त्यांनी चूक स्वतःहून तो परत घेतलेला आहे. त्यामुळं असे प्रस्ताव पुन्हा असे चूक होऊ नये अशा संदर्भामध्ये प्रशासनाला सूचना देखील देण्यात आली. फॉन्टच्या बाबतही काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की फॉन्ट दिसत नाही, अक्षर दिसत नाही. साहजिक आहे. सन्मान्य सदस्य पाटीलताई यांनी या ठिकाणी सूचना मांडली की आपला जे अजेंडा आपण देतोय त्याचा जो फॉन्ट आहे तो थोडासा मोठा करण्यात यावा की जेणेकरून सर्व सदस्यांना त्याचं स्पष्टीकरण स्पष्ट मराठीतून दिसेल असं या पद्धतीनं तो छापाई करण्यात यावा आणि देण्यात यावा. मूषक संदर्भामध्ये हा जो प्रस्ताव आलेला आहे तो आपण प्रस्ताव सध्या आपण या ठिकाणी सन्मान्य सभागृह नेते यांनी सूचना मांडली की आपण तो प्रस्ताव सध्या आपण 3 महिन्याच्या मंजुरी करता आपण दिलेला आहे, परंतु पूर्ण अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून टेक्नॉलॉजी प्रस्ताव आपण या ठिकाणी आणू आणि त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण या मूषक धोरणाला जो 3 महिन्याकरता आलेला आहे त्याला मंजुरी आपण दिलेली आहे. सभापती साहेब, तुम्ही बऱ्याच कामांना विकास कामांच्या मंजुरी अग्रीमेंटसाठी मंजुरी दिली तुम्ही. आता पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात हे कामं कशी होतात? पावसाळ्यामध्ये ही जी कामं आहेत पावसाळ्यामध्ये जी कामं म्हणजे पावसामध्ये ज्या कामांना पावसाचा त्रास होणार आहे अशी कामं होणार नाहीत, परंतु जी मंजुरी दिल्यानंतर याची पुढील प्रक्रिया व्हायला 2-3 महिने जातातच आणि ज्यावेळेला काही जे रुटीन प्रमाणे चालणारच आहेत, त्यामुळं ज्या पावसामध्ये जी कामं होणार नाहीत ती कामं होणारच नाहीत. त्यामुळे ज्या आवश्यकता आहेत त्या कामामध्ये आज आपण या ठिकाणी मंजुरी दिली. कसं आहे, आपण या ठिकाणी कोपरखान्याच्या हॉस्पिटलमध्ये काही उपकरणे खरेदी करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव आलेला होता, परंतु आमच्या सदस्यांनी सूचना मांडली होती की या ठिकाणी आपण जर काही कोरोनाच्या कालावधीमध्ये काही इन्स्ट्रुमेंट आपण खरेदी केले होते त्याच्यामध्ये जर ती आपण आपल्याकडे अवेलेबल असतील तर ती आपण या ठिकाणी खरेदी न करता आपण त्याचा वापर करावा होता, परंतु या ठिकाणी सन्माननीय आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिल्याप्रमाणे ती उपकरणे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये घेणं आवश्यक होतं, त्यामुळे ती खरेदी करणं हे गरजेचं आहे. आणि गणेश नाईक साहेबांचं सातत्याने या नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं पाऊल उचलून जेवढं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचं काम आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. आणि आपण पाहिलंय काल परवा अतिशय
MRI मशीन असो किंवा कॅथलॅब असो, अशा पद्धतीनं ज्या अनेक चाचण्या होणार आहेत, या सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांना इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये जो खर्च येत होता त्यापेक्षा पूर्णपणे या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा मिळावी आणि स्वस्त दरात मिळावी अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आरोग्य संदर्भामध्ये जास्त गंभीर आहे असं म्हणाले. 100% महापालिका आरोग्य आणि शाळांच्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये महापालिका नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त लक्ष देऊन या ठिकाणी त्यांना लाभ देण्यात. म्हणजे नवी मुंबई नागरिकांना करदात्यांना जो काही त्रास होणार होता, इकडे ठिकाणी जाऊन पैसे खर्च करणे वगैरे, तो आता तुमच्या या सगळ्या धोरणांमुळे थांबेल असं म्हणाला. 100% आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या दर्जेदार सुविधा मिळणार आहेत आणि त्यांना पैसे खर्च लागणार होते ते या ठिकाणी थांबणार, नक्कीच थांबणार. सुरू कधी होणार? हॉस्पिटल सुरू कधी होणार? कारण की आपण आता याला खर्च करतोय, कधी होणार? रुग्णालयाचं उद्घाटन कधी होणार? लोक प्रतीक्षेत आहेत. लवकरात लवकर आपण याचं आता आपण काल परवा पाहिलंय की ज्या महत्वाच्या ज्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ज्या सुविधा आहेत त्यात उद्घाटन केलेलं आणि याचं पण लवकरच आपण उद्घाटन करून घेऊ. ते विज्ञान प्रयोगशाळेचा विषय होता. 4 शाळांमध्ये आता तुम्ही विज्ञान प्रयोगशाळा स्थापन. या विज्ञानच्या म्हणजे आपण पाहताय की आता या सध्याच्या कलियुगामध्ये इतर शाळांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं आणि त्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जी भर पडली जाते आणि आताच्या या कलियुगामध्ये त्या पद्धतीने सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अजून अत्याधुनिक शिक्षणाचं ज्ञान मिळावं या संदर्भामध्ये आपण या शाळेचं स्वरूप कसं असणार? आपण सुरू झाल्या आणि आपण हा प्रस्ताव आणला. कसं आहे, आपण या आता शाळा चालू झाल्या आपण एक डिजिटल पद्धतीने म्हणजे त्यांना प्रयोगशाळेच्या सर्व जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीनं त्यांना प्रयोगशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रयोगशाळेच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं त्या सर्व गोष्टीचं त्यांना ज्ञान द्यावं. सर, आजही अनेक शाळांमध्ये जे वर्ग आहेत ते आजही अपग्रेड शाळेतल्या वर्गांमध्ये इन्व्हेस्ट करणं योग्य अपेक्षित होतं, पण अशी कामं येतात सुशोभीकरणाचं, हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं? शाळा नवी मुंबई मधील सर्व महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा अतिशय चांगल्या स्वच्छ आणि सर्व सुखसुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं महापालिकेचं धोरण आहे. आणि आपण जर सांगत असाल तर अजून कुठं जरी एखाद्या कुठल्याही शाळेमध्ये कमतरता असेल तर नक्कीच आपण सगळं करण्याचा प्रयत्न करू. ठराव क्रमांक 17 एकदम 16.5% कमी दराने एकदम तो प्रस्ताव आलेला आहे, तर काय गॅरंटी आहे की ठेकेदार कामाची गुणवत्ता देखील ठेवेल? आपण याकरता तो जो विषय आहे तो या ठिकाणी ज्या सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, नक्कीच महापालिकेचं काम आहे ते क्वालिटीचं काम झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने दर्जेदार काम झालं पाहिजे आणि ते करून त्यामुळं काम दर्जेदार होईल याच्यामध्ये काही शंका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.